माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्याचा उद्देश आमचा आहे का काँग्रेसतर्फे येणाऱ्या काळात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे आमची। कारण सतत वणी मारेगाव झरी ह्या तालुक्यात खूप मोठा पाणी पडत आहे। पाणी पडल्यामुळे शेती मालाचे मोठे नुकसान झाले आहे। सोयाबीन असो कपास असो ह्या मालाचे खूप मोठं नुकसान झालं आहे। ह्या नुकसान भरपाई देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा। तसे आताच मागच्या ऑगस्टमध्ये पनगंगेला मोठा पूर आला, त्यानंतर वर्धा नदीला पूर आला। ह्या पुरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। कपासी गेली, सोयाबीन गेलं, तसाही कापसाला भाव नाही। कापसाला भाव नाही, शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे। सीसीआयची नोंदणी सुरू आहे, परंतु ज्याच्या गटी लादल्या गेल्या आहे 30 तारखेपर्यंत नोंदणी आहे, परंतु हे नोंदणी वाढवण्यात यावी। तर सीसीआय मार्फत जास्तीत जास्त कापूस खरेदी करण्यात यावा व नाफेड मार्फत सोयाबीन सुद्धा खरेदी करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। कारण शेतकरी अतिशय आर्थिक अडचणीत आहे। भविष्यात शेतकऱ्याला जर मदत नाही केली तर शेतकऱ्याच्या आत्महत्या वणी मारेगाव झरी या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे। तर शेतकऱ्याला मदत जर नाही केली शासनानं तर भविष्यात मोठ्या आत्महत्या वाढतील। म्हणून येणाऱ्या काळात ह्या तात्काळ सोयाबीनची नाफेड मार्फत व सीसीआय कापूस ह्या सीसीआय मार्फत खरेदी सुरू केली पाहिजे। तसेच भाव जो आहे अजूनही MSP विचार केला तर कमी आहे। शेतकऱ्यांना नाईलाजानं आपण आपल्या खाजगी व्यापाऱ्याला विकायला लागते, परंतु नाईलाज असते। म्हणून शासनानं मदत केली पाहिजे। आमची अशी मागणी आहे एकरी 50,000 रुपये एकर तात्काळ त्यांच्या खात्यात जमा केले पाहिजे, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। येणारा दिवाळी आहे, मोठे सण येत आहे। सण शेतकऱ्याच्या अंधारात जाऊ नये म्हणून शेतकऱ्याच्या एक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांना 50,000 रुपये एकर तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले पाहिजे। व कर्जमाफी देतो सरकार म्हणत आहे, पण आजपर्यंत दिले नाही। मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही कर्जमाफी देऊ, परंतु निवड गाजर दाखवत आहे। तर हे कर्जमाफी सुद्धा सरसकट कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांना तात्काळ केली पाहिजे अशी आज या काँग्रेसतर्फे मी संजय खाडे, प्रदेश सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यामार्फत एक मागणी करतो। आम्ही आत्ताच माननीय मुख्यमंत्री, माननीय उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी, माननीय आमच्या नेत्या प्रतिभाताई धानोरकर यांना सुद्धा आम्ही निवेदन पाठवलं। त्या सुद्धा केंद्र व राज्य सरकारला पत्र देतील व त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठं काम चालू आहे व त्यांना वारंवार आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहे। व काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, शेतमजुराच्या पाठीशी आहे, महिलांच्या पाठीशी आहे व सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आहे। भविष्यात जर ह्या समस्या सुटल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, या प्रसंगी मी सांगू इच्छितो।